झी 24 तास एक पाऊल पुढे। गणेश विसर्जनासाठी नाशिक सज्ज झाले। विसर्जनासाठीच्या आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत। 3000हून जास्त पोलिसांचा कडक बंदोबस्त विसर्जन मिरवणुकीदरम्यान असणार आहे। नाशिकचे महापौर, उपमहापौर आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हा पाहणी दौरा विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। विसर्जन मिरवणूक मार्गावरच्या विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, कमानी आणि अतिक्रमणाची स्थिती या दौऱ्यांमध्ये जाणून घेण्यात आली। रविवार कारंजा, मेहर सिग्नल, धुमाळ पॉइंट अशा ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। SRPF, URT, होमगार्ड यांच्यासह 3000चा फौजफाटा तैनात राहील। मुख्य मिरवणूक मार्गावर हा आमचा सर्वात जास्त बंदोबस्त असेल। त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी विसर्जनाचे पॉईंट आहेत, संपूर्ण गोदावरी घाट असेल किंवा पलीकडे नाशिक रोडच्या हद्दीत असेल, तेवढ्या सर्व ठिकाणी आमचा विसर्जनाच्या घाटांवर बंदोबस्त असेल। त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी असतील, पेट्रोलिंग व्हेकल्स असतील, नाकाबंदी पॉईंट्स आम्ही ठिकठिकाणी लावलेले आहेत। आमचं QRT पथक गर्दीच्या ठिकाणी योग्य ते त्यांचं कामकाज करत असेल। महापालिकेनेही गोदाघाटची स्वच्छता, पानवेली काढणं, कृत्रिम तलावांची निर्मिती या कामांवर शेवटचा हात फिरवणं सुरू केलंय। प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य गोळा करण्याच्या पिशव्या शाळांमधून वाटल्या जात आहेत। विविध सामाजिक संघटनांनी गणेश मूर्ती दान करण्याचं आवाहनही केलंय। गोदावरी स्वच्छता हा एक दिवसाचा इव्हेंट नाहीये, हा 365 दिवस गुणिले 24 तास गुणिले गोदावरी जोपर्यंत आहे तोपर्यंतचा विषय आहे। यासाठी अवेअरनेस महत्वाचा आहे, यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज महत्वाच्या आहेत। 1.5 लाख घरांमध्ये गणपती बसतो, ज्याने आपली नदी अपवित्र होऊन जाते, कारण की सगळे फुलं दुर्वा सगळे त्या नदीत पडतात, ज्याच्याने प्रदूषित होऊन जातं। त्यामुळे आपल्याला सरांनी ज्या बॅग्स दिल्या, आम्ही सगळे त्याचा उपयोग करणार आहे आणि जे काही फुलं दुर्वा काही जे असतं ते आम्ही ह्या बॅगमध्ये देणार आणि ते निर्मल प्रतिष्ठानला आम्ही ते देणार आहोत। 2 दिवसांपासून गणेशाचे विविध देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती। संपूर्ण शहर गणेशमय झालं असताना गणेशाला निरोप देण्याची वेळ आल्यानं भाविकांमध्ये ही थोडीशी अस्वस्थता आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।